विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही आपली दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर या घटकावरील सराव चाचणी क्रमांक 2 मधील 20 प्रश्नांचे स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोज चला होता शिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काल घेण्यात आलेल्या सराव चाचणीतील 20 प्रश्नांचे स्पष्टीकरण या ठिकाणी अभ्यासूया. त्यातील पहिला प्रश्न आहे 9 + 8/100 + 2/1000 + 7/10 बरोबर किती. या ठिकाणी आपल्याला अपूर्णांकामध्ये दिलेला आहे आणि पर्याय दशांश अपूर्णांकात दिलेले आहेत. मग आपल्याला काय करायचे, दिलेल्या अपूर्णांकाला आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊ आणि मग त्यांची बेरीज करू. पहा काय दिलेलं आहे, 9 + 8/100 + 2/1000 + 7/10. तर या ठिकाणी आपण काय करू, हे छेदामध्ये जे 100 आहे ह्याचे 2 शून्य कट करू. अंशामध्ये 2 अंक सोडून दशांश देऊ. इथे एकच अंक आहे, हा दुसरा अंक घेऊ आणि मग दशांश देऊ. या ठिकाणी 3 शून्य येतं, 3 अंक सोडून दशांश द्यायचा. इथे 1 आहे, हा दुसरा, हा तिसरा आणि मग दशांश देऊ. या ठिकाणी 1च शून्य आहे, 1 अंक सोडून दशांश. म्हणजे काय होईल, 9 + 0.008 + 0.002 + 0.7 यांची बेरीज करायचं. दशांशाची बेरीज आणि वजाबाकी करत असताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येऊ द्यायचं. मग करा बेरीज. 9 अधिक ह्याचा 9चा दशांश कुठं असतो, इथं असतो, दिसत नाही म्हणजे इथं असतो. 0.08 अधिक 0.002 अधिक 0.7. इथं काहीच नाही म्हणून 0 द्या, इथं काही नाही म्हणून 0 द्या, इथं काही नाही म्हणून काय करा, 0 द्या. मग करा बेरीज. 2 8 7 दशांश चिन्ह जशास तसं, 9 ला 9 काय येईल उत्तर, 9.782 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. 9.782 9.782 पर्याय क्रमांक 2 किंवा बी हे उत्तर असेल. 782 आलं. चला दुसरा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. 0.2525 भागिले 0.5 याचे उत्तर आहे. पहा प्रश्न काय आहे, 0.2525 भागिले 0.05. आता या ठिकाणी काय होईल मित्रांनो, अंशामध्ये दशांशाच्या पुढे 1 2 3 4 शून्य आहेत, छेदामध्ये 2 शून्य येतं. मग समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं 2 शून्य द्यावे लागतील. एकूण किती अंक झाले, 4 अंक झाले. दशांशाच्या पुढे इथंही 4 झाले, इथं 4 झाले. काय झालं मग, दशांश चिन्ह निघून गेलं. 2525 भागिले 500 5 भाग घाला. 5 1 5 0 0 5 5 25. 2 ला भाग जात नाही म्हणून 0चा भाग घेतला. पुढचे 5 घेतले 25. 5 5 25 काय आलं, 505 भागिले 100. 100चे 2 शून्य कटले, दशांश इथं आला. 5.05 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, 5.05 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 5.05 हे उत्तर असेल. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 8.888
8.88 8.08 अधिक 8.008 बेरीज आहे इथं पहा. बेरीज करू, उभी मांडणी करायची. सहसा दशांशाची बेरीज किंवा वजाबाकी उभी मांडणी करून करायची, जेणेकरून दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह यावं. 8.888 अधिक 8.88 हे दशांश चिन्हाच्या खाली दशांश अधिक 8.008 अधिक 8.008. आता बेरीज करा. इथं काही नाही म्हणून काय येईल 0. 8 आणि 8 16ला 6 हातचा 1. 8 आणि 8 16 8 त्रिक 24 24 आणि 1 25ला 5 हातचे 2. 8 आणि 2 10 10 आणि 8 18ला 8 हातचा 1 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 8 चौक 32 आणि 1 33. काय आलं उत्तर 33.856. पर्यायामध्ये आहे का पहा 33.856 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. 33.856 पर्याय क्रमांक 2 किंवा बी हे उत्तर असेल. आलं. चला, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय होता, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आपल्याला काय करायचे, सर्वात मोठी संख्या शोधायची. कोणती मोठी संख्या शोधा म्हणते. दिलेल्या पर्यायापैकी मोठी संख्या आपल्याला शोधायची होती. का आहे पहिला प्रश्न 0.0 पर्याय काय 0.005. दुसरा 0.050. तिसरा 0.055 आणि चौथा आहे 0.55. यापैकी आपल्याला मोठी पहा. या ठिकाणी काय आहे, हे जे 5 आहे हे दशांशापासून तिसऱ्या स्थानावर आहे, इथं दुसऱ्या स्थानावर आहे, इथं पण दुसऱ्या स्थानावर आहे आणि इथं पहिल्या स्थानावर आहे. मग आपल्याला जर मोठी संख्या म्हणलं तर सर्वात मोठी संख्या ही येईल. पैशामध्ये जर रूपांतर हे रुपया 0.55 ह्याला जर रुपयामध्ये रूपांतर केलं तर हे 55 पैसे होतं आणि हे 5 पैसे होतं, हे पण 5 पैसे होतं आणि हे तर 5 पैशापेक्षा सुद्धा लहान आहे. म्हणजे मोठी संख्या काय असेल 0.55. पर्याय क्रमांक 4 किंवा डी हे उत्तर असेल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 3.997 ला 0.7 ने भागल्यावर उत्तर काय येईल म्हणते. काय म्हणते 3.997 ला 0.7 ने भागल्यावर उत्तर काय येईल. भागाकार करायचे. अंशामध्ये दशांशाच्या पुढं 3 अंक आहेत, छेदामध्ये दशांशाच्या पुढं 1 अंक आहे. आपण जर इथं 2 शून्य दिले तर इथं दशांशाच्या पुढं 3 अंक, इथं 3 अंक, म्हणजे काय होईल हे दशांश निघून जाईल. 3997 भागिले 700. 7 न भाग घाला. 7 1 7 0 0 7 5 35 4 उरले 49 झाले. 7 7 49 आणि 7 1 7. काय आलं 571/100. 100चे 2 शून्य कटले. अंशामध्ये 2 अंक सोडून दशांश दिला. 5.71 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर 5.71. पर्याय क्रमांक डी किंवा 4 हे उत्तर येईल. काय उत्तर पर्याय क्रमांक डी किंवा 4. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. सोपे प्रश्न होते. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे 0.9 आणि 0.06 यांचा गुणाकार. 0.9 आणि 0.06 यांचा गुणाकार. सोपा प्रश्न आहे. 0.9 गुणिले 0.06 काय होईल. दशांशाचा गुणाकार करतेवेळी दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा. मग इथं काय 9 आणि इथं काय 6. 9 सकी काय आलं 54. मग इथं दशांशाच्या पुढं 2 अंक आहेत,
इथं 1 अंक आहे, एकूण किती अंक झाले? 3 अंक झाले. मग 3 अंक सोडून दशांश द्या, 1 2, हे तिसरा अंक नाही म्हणून 0 घेतला, दशांश, म्हणजे उत्तर काय आलं? 0.054, 0.054 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? 0.054 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 5, 0.5, 0.005 आणि 0.005 यांचा गुणाकार किती? पहा, कुणाकुणाचा म्हणतंय 5, 0.5, 0.005, 0.005 यांचा गुणाकार म्हणले. मग हे 5 गुणिले 0.05 गुणिले 0.05 गुणिले 0.005 याचं उत्तर काय येईल? दशांशाचा गुणाकार करतेवेळी दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचं. हे 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 या दोघाचा जर गुणाकार केला तर 5 5 25, 1 अंक सोडून दशांश दिला, गुणिले या दोघाचा गुणाकार केला तर 5 5 25, इथं 2 अंक आहेत आणि इथं 3 अंक आहेत, एकूण 5 अंक सोडून दशांश द्यावा लागेल. मग इथं 2च अंक येऊ लागलेत, हे 5 अंक सोडून दशांश दिला, 1 2 3 4 5, 0.0025. मग आता 2.5 आणि 0.0025 चा गुणाकार म्हणजे 25 गुणिले 25 625. आता दशांश चिन्ह कुठे येईल? 1 2 3 4 5 आणि हे एक 6, 1 2 3च आहेत, हे 4 5 6 आणि मग दशांश, म्हणजे काय आलं? 0.0000625 हे उत्तर असेल. हे 3 अंक, 4 5 6 अंक सोडून दशांश चिन्ह दिला, 1 2 3 4 5 6, 0.0000625, 3 0 आणि मग 625, 3 0 625 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय? पर्याय क्रमांक 4. आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. का आहे प्रश्न क्रमांक 8? 1/10 अधिक 11/100 अधिक 111/1000 अधिक 1111 छेदामध्ये 10,000 चे दशमान सममूल्य. सममूल्य म्हणजे दशांशामध्ये ह्याची किंमत किती? दशमान सममूल्य, दशमान म्हणजे दशांशामध्ये, सममूल्य म्हणजे सारखी किंमत. पहा, हे 1/10 अधिक 11/100 अधिक 111 छेदामध्ये 1000 अधिक 1111 छेदामध्ये 10,000. तर आपल्याला काय करायचं? ह्याला हे 1 0 कटला, इथं दशांश आला, हे 2 0 कटले, 2 अंक सोडून दशांश, 3 0 कटले, 3 अंक सोडून दशांश, 4 0 कटले, 4 अंक सोडून दशांश, म्हणजे काय येईल? 0.1 अधिक 0.11 अधिक 0.111 अधिक 0.1111 करा बेरीज, हे 1 2 3 4 दशांश 0 0.4321. उत्तर काय असेल? 0.432 432 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? 5.4 मीटर लांबीच्या एका पाईपचे 8 ठिकाणी कापून समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? पहा, प्रश्न काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, 5.4 मीटर लांबीचा पाईप आहे, त्याला 8 ठिकाणी समान तुकडे केलेत, 8 ठिकाणी कापले, 8 ठिकाणी कापले. तर पहा, हा एक पाईप आहे, हा काय आहे? पाईप आहे. ह्याला किती ठिकाणी कापले हो? समान, बरं का, मी तुकडे करत असताना लहान मोठे होतील,
पण प्रश्नामध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे, समान तुकडे, म्हणजे हे 1, हे 2, 8 ठिकाणी कापले, 2 ठिकाणी कापलं, इथं एक कापलं 3, इथं कापलं 4, 5, 6, 7, 8, किती ठिकाणी कापलं हे, 1 2 3 4 5 6 7 8. आता 8 ठिकाणी कापल्यावर ह्याचे तुकडे किती झाले हो, हे पहिला तुकडा, हे दुसरा तुकडा, हे तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, 7 8 9, ह्याचे किती तुकडे झाले, 9 तुकडे झाले. जेवढी ठिकाणी आपण कापलो त्याच्यापेक्षा एक तुकडा जास्त होतो. मग आता काय आहे, 5.4 ह्याचे 9 तुकडे झालेत, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती, 9 तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. तर पहा, ह्याला 9 भाग घालू, या 9चा दशांश कुठं आहे, इथं आहे, इथं दशांशाचा पुढे एक अंक आहे म्हणून इथं बी एक शून्य दिला, काय आलं 54/90. हे दशांश निघून गेला, 9 1 9 0, 9 1 54, 6/10, हा शून्य कटला, दशांश इथं आला, 0.6 मीटर आहे का ह्याच्यामध्ये, 0.6 मीटर नाही. मग आपल्याला माहिती आहे 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो, मग 0.6 मीटर गुणिले 100 बरोबर किती होतं, 600 येतं, एक अंक सोडून दशांश, 60 सेंटीमीटर. उत्तर काय येते, 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात, 60 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक 4. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, जेव्हा 48.480 ला 6 ने भागल्यावर येणारा भागाकार किती. 48.480 ला 6 ने भागल्यावर येणारा भागाकार असेल, पहा 48.480 ला 6 ने भाग घालायचे, तर काय करा, दशांश काढून टाकायचं, सगळ्यात सोपं. दशांशाच्या पुढं 3 अंक आहेत, ह्याचा दशांश नाही म्हणजे इथं आहे, इथं 3 शून्य द्या, हे दशांश निघून गेला, 48,480 भागिले 6,000, हे 6 1 6, हे 3 शून्य जशास तसं, 6 8 48, 4ला भाग जात नाही, शून्याचा भाग घातला, पुढचे 8 घेतले, 48 झाले, परत 6 8 48 शून्य, हे 8,080 भागिले 1,000, 1,000चे 3 शून्य कटले, 3 अंक सोडून दशांश म्हणजे 8.080 हे उत्तर येईल. 8.080 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 11 काय होता, दोन संख्यांची बेरीज 1375.5, 1375.5 ही दोन संख्यांची बेरीज आहे. त्यापैकी एक संख्या 587.05 आहे, तर त्या दोन संख्यांची वजाबाकी म्हणते. पहा, या ठिकाणी दोन संख्यांची बेरीज दिली आहे, एक संख्या दिली आहे. मग आपल्याला दुसरी संख्या काढा. दुसरी संख्या जर काढायची असेल तर काय करावं लागेल, ह्याची बेरीज किती आहे दोघाची, 1375.5 वजा एक संख्या दिली आहे 587.05, वजाबाकी करा, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, इथं राहिले 4, 4 मधून 0 गेले, 4 राहिले, दशांश चिन्ह जशास तसं, 15 मधून 7 गेले, 8 राहिले, 16 मधून 8 गेले, 8 राहिले, 12 मधून 5 गेले, 7. म्हणजे ही पहिली संख्या मिळाली आपल्याला आणि ही काय झाली, दुसरी संख्या. आता या दोघाची काय करायची आपल्याला, वजाबाकी करा म्हणते, या दोघाची वजाबाकी. मग मोठी संख्या कोणती आहे, 788.45 वजा
छोटी संख्या 587.05 वजाबाकी करा. 5 मधून 5 गेले 0 राहिले, 4 मधून 0 गेला 4 राहिला, दशांश जशास तसं. 8 मधून 7 गेला 1 राहिला, 8 8 गेले 0, 7 मधून 5 गेले 2 राहिले, 201.40 201.40 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. या ठिकाणी दशांश अपूर्णांकाची छोटीशी पदावली आहे. कंसामध्ये 10.2 गुणिले 3.5 वजा 4.2 गुणिले 3.7 सोडवल्यावर उत्तर येईल. पहा, 10.2 गुणिले 3.5 वजा 4.2 गुणिले 3.7. अगोदर काय करू? हा गुणाकार करू आणि मग वजाबाकी करू. पहा, 102 गुणिले 35. 5 दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. 5 दुनी 10, 5 1 5, 3 दुनी 6, 0, 3 1 3, 0 7 5 3. काल 3570. आता इथे एक अंक आहे, इथे एक अंक आहे, 2 अंक सोडून म्हणजे 35.70 वजा या दोघाची बेरीज करा. 4 42 गुणिले 37. 7 दुनी 14ला 4 हातच्याला 1, 7 चौक 28 आणि 1 29 अधिक 3 दुनी 6, 3 चौक 12, 4 15ला 5 हातच्याला 1, 4 आणि 1 5 1. 2 अंक सोडून म्हणजे इथं काय आलं? 15.54. मग आता ह्याची वजाबाकी करा. 35.70 वजा 15.54. 10 मधून 4 गेले 6 राहिले, 6 मधून 5 गेला 1 राहिला, दशांश चिन्ह जशास तसं. 5 5 गेले 0, 3 मधून 1 गेला 2. काय आलं उत्तर? 20.16. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक 3 20.16. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 13. 2 दशमान संख्यांची बेरीज. पहा, 2 दशमान म्हणजे दशांश संख्याची बेरीज किती आहे? 247.50 आहे. 247.50 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 98.25 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती? पहा, 2 दशमान संख्यांची बेरीज एवढी आहे, एक संख्या दुसरीपेक्षा एवढ्यानं मोठी आहे, तर मोठी संख्या कोणती? तर काय करायचं? आपल्याकडे ट्रिक आहे. आपल्याला जर मोठी संख्या जर काढायची असेल तर काय करायचं? बेरीज अधिक फरक भागिले 2. आणि लहान संख्या काढायचं झालं तर बेरीज वजा फरक भागिले 2. आता या दोघाची बेरीज करा. फरक हे काही आहे, 2 संख्येतला फरक म्हणजे हे 247.50 अधिक 98.25 भागिले 2. इथं बेरीज करा उभी मांडणी करून. 247.50 अधिक 98.25 हे 5 7 दशांश चिन्ह जशास तसं. 8 आणि 7 15ला 5 हातच्याला 1, 10 आणि 4 14ला 4 हातच्याला 1, 2 आणि 1 3. काल 345.75 भागिले 2 भागिले 2. 2 न भाग घाला. बे 1 बे, बे 1 बे, 1 उरला 14 झाले. बे 7 14. परत इथं पुढं 5 आहे. बे 2 4, 1 उरला. दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह. पुढं झाले 17. बे 8 16, 1 उरला. 15 झाले. बे 7 14, 1 उरला. बे 5 10. काल 172.875 ही मोठी संख्या असेल. आपल्याला मोठी संख्या विचारलं होतं.
172.875 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. काय असेल? पर्याय क्रमांक 2 किंवा बी. आलं? अशा प्रकारे या ट्रिकनं हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. दोन संख्यांचा गुणाकार 11.52 आहे. गुणाकार त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. एक संख्या कशी आहे? दुसरीच्या दुप्पट आहे. त्यातील मोठी संख्या कोणती? पहा, एक संख्या बरोबर x, दुसरी संख्या हिच्या दुप्पट आहे 2x. पहा, दुसरीच्या दुप्पट आहे, पहिलीच्या दुप्पट ही 2x, आणि त्या दोघांचा गुणाकार एवढा आहे. मग x गुणिले 2x बरोबर 11.52. इथं काय होईल? 2 x चा गुणाकार x चा वर्ग बरोबर 11.52. x चा वर्ग बरोबर 11.52 भागिले 2. 2 न भाग घाला. बे 1 बे, बे पंचे 10, बे पंचे 10, 1 उरला. हे दशांश चिन्ह जसे असतं तसं इथं पुढं गेला. 15 झाले, बे 7 14, 1 उरला. 12 झाले, बे 7 12, म्हणजे x चा वर्ग बरोबर 5.76. मग आता मला सांगा, दशांश चिन्ह जर नसेल तर संख्या काय होते? 576. 576 कशाचा वर्ग आहे? 24चा वर्ग आहे. 24 गुणिले 24, 24 चौक 96 ला 6 हाचे 9, 24 दुने 48, 48 आणि 9 57, हे 576. म्हणजे 2.4 गुणिले 2.4 जर केलं, हे 2 अंक सोडून इथं, म्हणजे x बरोबर 2.4 हे उत्तर येते. म्हणजे उत्तर काय म्हणले पहा? मोठी संख्या. म्हणजे ही काय झाली? लहान संख्या झाली. x म्हणजे काय झाली? लहान संख्या. आपल्याला काय म्हणलेलं आहे? मोठी संख्या म्हणलेलं आहे. मोठी संख्या ह्याच्या काय? दुप्पट आहे. मग 2 गुणिले 2.4, बे चौक 8, बे दुनी 4, 1 अंक सोडून 4.8 हे उत्तर असेल आपलं. 4.8 आपल्याला मोठी संख्या विचारलेली आहे. मोठी संख्या काय असेल? 4.8 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? जर 492 गुणिले 18 बरोबर 8856, तर 88.56 भागिले 1.8 ची किंमत किती? पहा, 492 गुणिले 18 बरोबर 8856. जर तर काय दिले आता? 88.56. काय म्हणतंय? जर 492 गुणिले 18 बरोबर 8856, तर 88.56 भागिले 1.8 बरोबर किती? आता एक लक्षात घ्या, हे पहा, या दोघाचा गुणाकार एवढा आहे. मग या गुणाकाराला जर या दोन्हीपैकी एका संख्येनं भागलं तर एक संख्या उत्तर येते. पहा, हे 4 गुणिले 5 बरोबर 20. मग या 20ला जर आपण 4 न भागलो तर भागाकार 5 येते, आणि 20ला जर आपण 5 न भागलो तर भागाकार 4 येते. मग या दोन्हीपैकी एक संख्या उत्तर येते. या उत्तराला दोन्हीपैकी एका संख्येने भागलं की, तसंच आपण इथं दशांश चिन्ह नाही असं समजू, या उत्तराला 18 ने भागले तर उत्तर काय आला पाहिजे? 492. पण इथं दशांश आहे का? नाही. इथं दशांशाच्या पुढे 2 अंक आहेत, इथं 1 अंक आहे. मग ज्या वेळेस आपण 4.1 गुणिले 2.2 गुणाकार करतो, दशांश नाहीत असं समजून गुणाकार करा. 22 1 22 ला 2 हातचे 2, 22 चौक 88 आणि 2 90. आता दशांशाच्या पुढे इथं 1 आहे, इथं 1 आहे. एकूण अंक किती झाले? 2. मग 2 अंक सोडून दशांश द्या. गुणाकार करतेवेळी दशांशाच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे आपण ऍड करतो, म्हणजे मोजतो. इथं 1 होता, इथं 1, एकूण किती झाले? 2. मग 2 अंक सोडून त्याच पद्धतीनं भागाकार करतेवेळी त्याची वजाबाकी करायचं.
भागिले 1.8. आता उत्तर काय आला पाहिजे? इथं हे 2 आहेत, इथं 1 आहे, हे 2 वजा 1 म्हणजे 1 अंक सोडून दशांश म्हणजे हे 49.2 उत्तर येतंय. काय उत्तर येतं? 49.2. पहा, करून पहा. हे 88.56 भागिले 1.8. इथं 2 अंक आहेत, इथं 0 द्या, समान झाले. दशांश काढून टाका. 18 एका 18, 0. 18 चौक 72, 18 पंचे 90 जास्त होते. 18 चौक 72, 16 उरले, 165 झाले. 18 पंचे 90, 18 संग 26 साचे, 18 पंचे 90, 18 संग अष्टोदर्शी, 18 सत्त 26 साचे, 18 8 144चे. 18 इथं काय उरलेलं आहे? 16, 165 झाले. 18 9 62 नीचे किती उरले? 165 मधून 162 गेले. इथं दशांश द्या, इथं दशांश 1 अंक सोडून इथं दशांश येईल. आता इथं मग काय होईल? 3 उरले. 165 मधून 162 गेले, 3 उरले. 18 2 36. का आलं? 49.2. पहा, 88.56 भागिले 1.8. काय येईल उत्तर? 49.2 हे उत्तर. आपण दशांश काढून टाकलाय ना इथला. हे काय पहा आता त्यानं 8856 भागिले 180. दशांश काढून टाकलाय. 18 एका 18, 0. 18 चौक 72, 16 उरले, 165 झाले. 18 9 62 नीचे, 165 मधून 162 गेले, 3 उरले. 18 2 36. हा 0 कटला. दशांश इथं आला 49.2. पर्यायामध्ये उत्तर आहे का? 49.2. 49.2 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न. चला लाईक करत चला, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. जर 307.40 भागिले 14.5 बरोबर 21.2 तर 30,740 भागिले 1.45 बरोबर उत्तर हे 212च येणार आहे. पण नेमकं दशांश कुठे येणार आहे पहा. इथं काय होतं? दशांशाच्या पुढं 2 अंक होते, इथं 1 अंक होता. हे 2 वजा 1 हे 1 अंक सोडून दशांश दिला. इथं काय आहे? अंशामध्ये दशांशाच्या पुढं एकही अंक नाही. छेदामध्ये 2 अंक आहेत. मग काय होईल? हे दशांश 2 अंक आणखी पुढे जाईल. पहा कसं जातो. 30,740 भागिले 1.45. दशांश छेदातला काढायचा झाला, 2 अंक द्या, दशांश निघून गेला. काय झालं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. 30,74,000 भागिले 145. आता काय करू आपण? 5 न भाग घालू. 5 2 10, 5 9 45. 5 7 30, 5 1 5, 2 उरले, 5 चौक 20, 4 उरले, 5 8 40, 0 0. 29 न भाग घाला. 6,14,800 भागिले 29. 29 1 29, 29 2 58. 3 उरले. 61 मधून 58 गेले, 3 उरले, 34 झाले. 29 1 29. 34 मधून 29 गेले, 5 उरले, 58 झाले. 29 2 58 आणि हे 0 का आलं? 21,200 आलं का? जर छेदामध्ये जर दशांश चिन्ह जेवढे असतील तेवढं पुढं जातं, जास्त असतील तेवढे. छेदामध्ये 2 अंक दशांश चिन्ह जास्त होतं अंशापेक्षा, पण 2 अंक हे उत्तर पुढं गेलं. 21,200 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन.
प्रश्न क्रमांक 17 का आहे 8.4 गुणिले 4.5 गुणिले 6 अधिक 3.7 गुणाकार करा. हे 8.4 गुणिले या दोघाचा गुणाकार करा. 6 पंचे 30ला 0 हातचे आले 3 6 चोक 24 आणि 3 27 एक अंक सोडून दशांश या दोघाचा गुणाकार 27 आला अधिक 3.7. आता काय करा 8.4 गुणिले 27 करा गुणिले 27 27 न गुणा 27 एक 27 27 दुनी 54 27 त्रिक 81 27 चोक 108 108 ला 8 हातचे आले 10 त्यानंतर 27 8 216 216 आणि 10 226 एक अंक सोडून दशांश द्या. इथं काय येईल 226.8 अधिक 3.7. आता ह्यांची बेरीज करा 226.8 अधिक 3.7 8 आणि 7 15ला 5 हातच्याला 1 6 आणि 1 7 आणि 3 10ला 0 हातच्याला 1 2 आणि 1 3 230.5 हे दशांश चिन्ह इथं 230.5 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर पर्याय क्रमांक 3 आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न क्रमांक 18 जर 9.25 गुणिले 0.7 बरोबर 6.475 तर 92.5 गुणिले 0.7 दशांश चिन्ह नाही असं समजा. 925 गुणिले 7 बरोबर 6475 इथे 925 गुणिले 7 6475 हे उत्तर येईल. पण आता दशांश कुठे येईल? हे 2 अंक आणि हे 1 अंक 3 अंक सोडून आलता. इथं हा 1 आणि हा 1 2 अंक सोडून म्हणजे 64.75 हे उत्तर येते. उत्तर काय येते 64.75 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 2 64.75 आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 19 7.5 भागिले 0.5 गुणिले 0.3 वजा 0.25 हे उदाहरण सोडवल्यावर किती उत्तर मिळेल? काय करा दादा या दोघाचा भागाकार करा. 7.5 भागिले 0.5 दशांशाच्या पुढे समान अंक आहेत म्हणून दशांश चिन्ह निघून गेलं. 5 1 5 5 1 5 2 उरले 5 5 25 काय आलं इथं 15 गुणिले 0.3 वजा 0.25 15 त्रिक 45 एक अंक सोडून दशांश दिला वजा 0.25 4.5 वजा 0.25 वजा बाकी करा. 10 मधून 5 गेले 5 राहिले 4 मधून 2 गेले 2 राहिले दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह हे 4.25 हे उत्तर असेल. काय असेल 4.25 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर पर्याय क्रमांक 1 4.25 आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. पुढचा आणि शेवटचा प्रश्न 9.128 अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत कशाच्या खाली अधोरेखित केले? या 2च्या खाली अधोरेखित केले. 2ची स्थानिक किंमत तर काय होईल? हे जे आहे हे दशांश आहे. दशांश म्हणजे 1/10. हे 2 जे आहे हे काय आहे? शतांश आहे 1/100 आणि 8 जे आहे हे सहस्त्रांश आहे. हे काय आहे? सहस्त्रांश म्हणजे 1/1000. मग या 2ची स्थानिक किंमत काय येईल? 2 गुणिले 1/100 म्हणजेच बे अंशांशाचा गुणाकार करा आणि हे 100 जशाच तसं 2/100 किंवा
0.02 पर्यायात का आहे ते निवडा. 2/100 आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक 3 2/100 हे उत्तर असेल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे सॉरी या ठिकाणी थांबू. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त लाईक करा.